भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव कुटुंबात प्रत्येक व्यक्तीवर केले होते दुःखाने घात। परमात्मा एक मार्गी येऊन मिळाला सुखाचा साथ। माझे नाव दीपक प्रकाशजी झाडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात माझे आईवडील व आम्ही 2 भाऊ असे एकूण 4 सदस्य आहोत। माझ्या जन्मानंतर माझी प्रकृती बरी राहत नव्हती। माझ्या त्रासाचे निदान होत नव्हते। खूप दवाखाने करून झाले होते। डॉक्टरी उपचारासाठी खर्च पण होत गेला। तेव्हा माझ्या वडिलांनी आईसमोर प्रस्ताव ठेवला की आपण अगरबत्तीची सेवा घेऊ म्हणजे परमात्मा एक मार्गात जाऊ। पण तेव्हा माझ्या आईने सरळ नकार दिला। कारण तेव्हा परमात्मा एक मार्गाबद्दल फारशी माहिती नव्हती। त्या काळी आमच्या मार्गात कोणी सेवक पण नव्हते। त्यामुळे कदाचित परमात्मा एक मार्गाबद्दल पाहिजे तितकी जनजागृती झाली नव्हती। तरीही माझ्या वडिलांनी भगवंताला मार्गात येण्याचा शब्द दिला होता। पण माझ्या आईने नकार दिला होता। कालानंतराने माझी प्रकृती बिघडत गेली। नंतर भरपूर ठिकाणी आम्ही डॉक्टरी उपचार केलं। त्यावेळी मी 7 महिन्यांचा होतो। आम्ही वैद्यवानी सुद्धा करून बघितली पण काही आराम नाही मिळालं। याच काळात माझ्या वडिलांना दारूचे व्यसन जडले व ते रोज दारू प्यायला लागले। रोज कामावर जायचे पण सर्व पैसे दारू व माझ्या उपचारासाठी खर्च व्हायचे। माझ्या प्रकृतीच्या तणावामुळे ते आणखी जास्त दारू प्यायला लागले। पुढे चालून डॉक्टरी उपचारामुळे मी बरा झालो पण वडिलांचे दारूचे व्यसन सुटले नव्हते। यामुळे माझ्या आई वडिलांचे भांडण होत असायचे। मग 3 वर्षांनी मला भाऊ झाला। 12 वर्षांनी मग आम्ही दोघेही भाऊ शाळेला जायला लागलो। माझे आई बाबा कामाला जायचे। आमच्याकडे पण थोडीशी शेती होती व त्यात आम्ही पिकं घेत होतो। एके दिवशी माझे वडील शेतात निंदनाचे पुंजे शेतातील कचरा उपडून काढून त्याचे गठ्ठे काढत होते। तर ते पुंजे उचलताना त्यांच्या डोळ्यात माती गेली। तेव्हा आजी सुद्धा शेतात होती। तर त्यांनी आजीला डोळ्यात बघायला लावले तर तिला काहीच दिसले नाही। मग सायंकाळी सर्वजण घरी आल्यावर वडिलांनी सांगितले की डोळ्याला खूप त्रास होत आहे। त्या रात्री खूप जोरदार पाऊस पडत होता। रात्रभर पाऊस ओसरला नव्हता। माझ्या वडिलांना रात्रभर झोपच नाही लागली। सकाळी माझ्या आईने वडिलांना डोळ्यांच्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला। माझे वडील मग हिंगणघाटला दवाखान्यात गेले। डॉक्टरांनी सांगितले की डोळ्यात पस पू जमा झाला आहे व एक ड्रॉप दिला। वडिलांनी औषध डोळ्यात टाकली तेव्हा तात्पुरता आराम झालं। त्या रात्री सुद्धा त्यांना रात्रभर झोप लागली नाही। नंतर त्रास इतका असह्य होता की ते घराबाहेर आले आणि आईला म्हणायचे की माझ्या अंगावर रॉकेल टाक आणि मला जाळून मारून टाक। दुसऱ्या दिवशी सकाळी आई भांडे घासत होती तेव्हा माझे वडील बाहेर आले आणि आईला म्हणाले की मला डोळ्याने काहीच दिसत नाही आहे। मग त्यांना सेवाग्रामला दवाखान्यात भरती केले। डॉक्टर म्हणाले की डोळ्यात पस आहे आणि काही दिवसांनी डोळ बुजून जाईल। तिथे सुद्धा काही आराम नाही मिळालं। काही दिवसांनी मग त्यांना नागपूरमधील डॉक्टर यांच्या नेत्रालयात भरती केले। तिथे पण डॉक्टरांनी तेच सांगितलं की काही दिवसांनी डोळ बुजून जाईल। त्यावेळी आमच्या शेतात पराठी कापूस लावली होती व एक तोडणी झालीच होती। जवळपास 60,000 रुपये आम्ही शेतीत गुंतवले होते। मग आम्ही ठरवले की शेती ठेक्याने द्यायची। आम्ही ती शेती पराठी व खतासहित 23,000 रुपयांना ठेक्याने दिली। नंतर आम्ही नागपूरच्या डॉक्टरकडे 3-4 वेळा गेलो। तिथे सर्व उपचार घेऊनही त्यांना काही आराम झाला नाही। आमचा भरपूर पैसा बर्बाद झाला। नंतर आम्ही ठरवले की बाहेरच बघावं। आम्ही वैद्यवानी केली। इकडे तिकडे भरपूर देवीदेवतांकडे फिरलो। पण काहीच आराम नाही झाला।
माझे वडील आता एकाच जागेवरचे व्यक्ती झाले होते. त्यांना डोळ्याने काहीच दिसत नव्हते. त्यावेळी ते दारू पीत नव्हते. घरची पूर्ण जबाबदारी आता माझ्या आईवर आली होती. आई मोलमजुरी करून घर चालवत होती. आमच्यावर कर्ज पण भरपूर होते. डोळ्याच्या आजारामुळे माझ्या वडिलांना भरपूर मानसिक तणाव होता. त्याच तणावामुळे त्यांनी दारू पिणे सुरू केले. त्यामुळे आई, वडिलांचे भांडण व्हायचे. आई दिवसा कामाला जायची आणि साय घरी आल्यावर वडील दारू पिऊन भांडण करायचे. कधी कधी दारू प्यायला आईला पैसे मागायचे व पैसे दिले नाही तर मारझोड करायचे. घरी खूप अशांतता निर्माण झाली होती. एकदा असा झालं की एक वैद्य उद्या घरी येणार आहे, तो माझा डोळा दुरुस्त करून देणार आहे असा माझे वडील आईला म्हणाले व त्यासाठी पैसे मागू लागले. माझे वडील तेव्हा दारू पिऊन होते व माझ्या आईकडे पैसे नव्हते. माझ्या आईने कानातले गहाण ठेवून पैसे दिले. वैद्याला इतके पैसे देऊनही काही आराम झाला नाही. त्यावेळी आमच्या घरी एक परमात्मा एक सेविका तृप्तीताई तलमले भाड्याने राहायला आली. ती रोज आमच्या घरातील भांडण बघत होती. आमची सर्व परिस्थिती बघून ती आईला म्हणाली की तुम्ही परमात्मा एक मार्गात आले तर तुमचे सर्व दुःख दूर होईल. पण आई नकार देत होती. कारण आईला वाटायचे की माझे वडील या मार्गातील नियमांचे पालन करू शकणार नाही. तरी ती ताई नेहमी माझ्या आईला मार्गाबद्दल सांगत होती. एक दिवस माझे वडील माझ्या आतेभाऊ सोबत खूप दारू प्यायले. त्यांची दारू दुपारी थोडी उतरली होती. तेव्हा त्यांनी माझ्या काकाच्या मुलाला म्हणजे माझ्या चुलत भाऊला हटकले. त्याचा त्याला खूप राग आला व त्याने माझ्या वडिलांना मारझोड केली. त्यात माझ्या वडिलांचा चष्मा फुटला व कांच डोळ्यात रुतले. त्यावेळी आई व आम्ही भावंड घरी नव्हतो. घरी आल्यावर आम्ही खूप रडायला लागलो. सायपर्यंत आईला सर्व प्रकार समजला होता. माझे वडील पण खूप दारू पिऊन होते. त्यांना माझ्या चुलत भावाबद्दल खूप राग होता. ही सर्व परिस्थिती बघून आई माझ्या वडिलांना म्हणाली की आपण इतके इमानदारीने सर्व करत आहोत पण आपलं काही चांगलं होत नाही आहे. आपण इतके देवी देवता केले तरी काही आराम नाही मिळालं तर आपण आता परमात्मा एक मार्गात जायला हवंच. तेव्हा कुठे माझे वडील मार्गात यायला तयार झाले. मग तृप्तीला सांगितल्यावर तिने मार्गदर्शक काकजींना फोन करून विचारले तेव्हा त्यांनी श्री वासुदेवजी देशमुख यांच्याकडून मार्ग घेण्यास सांगितले. आम्ही सहकुटुंब मार्गदर्शककडे गेलो. त्यांनी आम्हाला परमात्मा एक मार्गाची रूपरेषा समजावून सांगितले. आम्ही सर्व मान्य केले व घराची साफसफाई करून 3 दिवसांचे साधे कार्य सुरू केले. आम्ही 27 जून 2013 ला मार्गात प्रवेश घेतला. हळूहळू आमचे सर्व दुःख दूर झाले. माझ्या वडिलांना कोणताही औषधोपचार न करता हळूहळू नजर यायला लागली. जवळपास 1 वर्षांनी पूर्णपणे दिसायला लागले. अशाप्रकारे घरी समाधानी मिळाली. नंतर आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे जवळपास 6 वर्ष आम्ही साधे कार्यात होतो. आम्ही त्यागाचे कार्य घेतले व दिनांक 12 जानेवारी 2019 ला आमच्या घरी त्यागाचे हवनकार्य पार पडले. आता आमच्या घरी सर्व सुख समाधानी आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. सेवक दीपक प्रकाशजी झाडे. पत्ता मू. मांडगाव ता. समुद्रपूर जी. वर्धा. सेवक नंबर 49078. मार्गदर्शक श्री वासुदेवजी देशमुख. सोनेगाव लोधी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ. वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.